पवार काका पुतणे आणि ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच राणे बंधूंमध्ये मात्र वाकयुद्ध रंगल्याचं चित्र आहे. थोरल्यानं धाकट्याचं कान टोचल्याचंही यावेळी पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाच्या निलेश राणे यांनी भाजपात असलेले आपले बंधू नितेश राणे यांना एक सल्ला देखील दिला. त्याचं झालं असं की धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा आहे. यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणी कितीही ताकद लावली, कोणी कसेही नाचलं तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, असं विधान नितेश राणे यांनी केलं. नितेश राणे आक्रमक शैलीमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतातच, परंतु आता शिवसेना शिंदे गटात असलेले बंधू निलेश राणे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट करत आपल्या भावाला सूचक सल्ला दिलाय. नितेशनं जपून बोलावं. मी भेटल्यावरती बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतो याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असा सल्ला निलेश राणे यांनी नितेश राणेंना दिला. दरम्यान निलेश राणे यांच्या पोस्ट नंतर नितेश राणे यांनी हे ट्विट केले आणि आपण टॅक्स फ्री आहात असं उत्तर देखील दिलं. त्यामुळेच राणे बंधूंमध्ये वाकयुद्ध रंगल्याची चर्चा सध्या सुरू आहे.